आणि एका ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। धाराशिवमध्ये महावितरणच्या एका अभियंत्याची जीभ घसरली। वीज प्रश्नावर बोलताना शेतकऱ्यांना त्यांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार जो तो घडलेला आहे। या अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी जी ती शेतकऱ्यांकडून केली जाते। महावितरणच्या एका अभियंत्याची शेतकऱ्यांशी संवाद साधताना जीभ घसरलेली आहे। वीज प्रश्नावर बोलताना शेतकऱ्यांना शिवीगाळ केलेली आहे अधिकाऱ्याने। मला तुम्ही सविस्तर सांगा की आज 4 दिवस झाले तिथं सेफ्टी माझ्या सबस्टेशन मधली सगळी गेली। जे कंडक्टर तुटल्यानंतर माझं मीटर बंद व्हायला पाहिजे ते बंद होईना झालं होतं। ते आज मी करून घेतलं सकाळी 7 वाजता माणूस आलाय ते चालू केलं। तिथं ते आमचं रिले वगैरे बसवायचं त्या गोष्टी केल्या। त्याच्यामुळं असं चुकीचं गैरसमज करून घेऊ नका। मी कोणत्या माणसांचं ऐकलो कोणाच्या बापाचं ऐकत नाही। तुम्ही काम ऐकत नाही। मला तुम्ही सविस्तर सांगा की आज 4 दिवस झाले आपण काय जोडायचं नव्हतं विषय नाही। आपण काय केलं आसू फिटरवर आपण 2 टप्प्यामध्ये आपण चालवायचं असं आपण प्लॅन केलेला। जो अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। बालाजी, काय माहिती याबद्दल? विशाल, परंडा तालुक्याच्या परिसरात विजेचा जो आहे तो लपंडाव आहे। विजेने शेतकरी त्रस्त आहेत आणि महावितरणच्या प्रश्नावर अनेक वेळा प्रश्न उपस्थित केलेत। लोणी सर्कलमध्ये जो आहे तो अशाच पद्धतीने विजेचा खेळकोंडोबा होत होता। काही ठिकाणी वीज पुरवठा जास्त तर काही कमी अशा काही तक्रारी घेऊन शेतकरी जे आहेत ते तिथले जे अधिकारी आहेत त्यांना भेटण्यासाठी गेले होते अंकुश जाधव यांना। मात्र अंकुश जाधव यांनी अभियंता आपण ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये पाहतो की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना मी कोणाच्याही बापाचं ऐकत नाही, ज्या पद्धतीने शिव्याची लाखोली वाहिली असा शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि ही भाषा कुठल्याही अधिकाऱ्याला शोभत नाही। शेतकरी ज्यावेळेस तक्रार घेऊन जातात एकतर त्यांना शेतीचा प्रश्न असतो किंवा पाण्याचा प्रश्न असतो। अशा वेळी अधिकाऱ्यांना जे आहे ते संयमानं उत्तर देऊन त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं असतं। मात्र जे आहे त्या अधिकाऱ्यांनी ही भाषा वापरली त्यामुळं शेतकरी काही काळ हतबल झाले होते। आता शेतकऱ्यांनी या पद्धतीने ज्या अधिकाऱ्यांनी भाषा वापरली त्याच्यावरती कार्यवाही करावी। आपण या अधिकाऱ्यांशी संपर्क केला आहे की नेमकं माझ्याकडून हे अनावधानाने शब्द गेले आहेत आणि जे काय आहे ती माझं स्पष्टीकरण मी या विषयावर देणारच आहे असं या पद्धतीने जरी विशाल अधिकारी सांगत असले तरी भान हे जे आहे ते शब्द एकदा तोंडातून गेल्यानंतर ते येत नाही। त्या शब्दाचा अर्थ काय होतो किंवा त्या शब्दाचं नुकसान किती होऊ शकतं हे अधिकाऱ्यांना माहिती नसावं किंवा एक मगरुरी असावी या पद्धतीने हे शब्द आले असतील। आता मात्र या अधिकाऱ्याकडून जरी सारवासारव केली जात असली तरी मात्र हे दिसतंय की त्यांची जीभ जी ती घसरली आहे। धन्यवाद बालाजी या सगळ्या माहितीबद्दल।